नमस्कार महाराष्ट्र. आजचा दिवस, आजची तारीख आणि आजची ही वेळ महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सोन्याच्या किंवा काळ्या अक्षराने लिहिली जाईल. हे येणारा काळच ठरवेल. पण आज जे घडलंय ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. गेल्या काही मिनिटांपूर्वी, हो तुम्ही अगदी बरोबर ऐकताय, अवघ्या काही मिनिटांपूर्वी मुंबईच्या आणि दिल्लीच्या राजकीय वर्तुळातून एक अशी बातमी धडकली आहे ज्या बातमीने केवळ महाराष्ट्राच नाही तर संपूर्ण देशाची राजधानी हादरवून सोडली आहे. ज्या शरद पवारांनी उभं आयुष्य भाजप विरोधी राजकारणाचा चेहरा म्हणून घालवलं, ज्या शरद पवारांनी महाराष्ट्राच्या मातीत भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीसारखा अशक्य वाटणारा प्रयोग यशस्वी करून दाखवला, तोच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आता अधिकृतपणे भारतीय जनता पक्षासोबत म्हणजेच NDA सोबत सामील होण्याची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. होय, तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल असं हे समीकरण आता प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. पण प्रश्न हा निर्माण होतो की जे कालपर्यंत कट्टर वैरी होते, ज्यांनी एकमेकावर खालच्या पातळीवर जाऊन चिखलपक केली, ते अचानक एकाच ताटात जेवायला कसे तयार झाले? या महाकेळीची स्क्रिप्ट आज तयार झालेली नाही. या स्क्रिप्टचे धागेदोरे गेल्या काही महिन्यापासून विणले जात होते. यामागे एका मोठ्या नेत्याचं अकाली जाणं कारणीभूत होतं की यामागे आमदारांच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी असलेला दबाव होता की मग या सगळ्यांच्या मागे शरद पवारांचीच कोणती तरी नवीन न समजणारी पॉवर गेम होती? आजच्या या महाव्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासमोर अशा काही गोष्टी उघड करणार आहोत ज्या ऐकून तुमचे डोके चक्रावून जाईल. जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी केलेली ती गुप्त भेट, त्या भेटीत नक्की काय करार झाला? अजितदादांच्या निधनानंतर नेमकं काय झालं? आणि आता येत्या 24 ते 48 तासात राज्याच्या कॅबिनेटमध्ये कोणते मोठे बदल होणार आहेत? हा व्हिडिओ फक्त एका बातमीचा नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या पॉवरशिपचा सविस्तर इतिहास आहे. त्यामुळे अत्यंत शांतपणे एक एक मुद्दा समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण आज जी माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत ती तुम्हाला कोणत्याही TV चॅनलवर पाहायला मिळणार नाही. जयंत पाटलांची ती भेट आणि ईश्वरपूरचा बनाव. चला, या महानाट्याची सुरुवात जिथून झाली तिथूनच आपण धागेदोरे उडायला सुरुवात करूया. 2 दिवसापूर्वीची गोष्ट. मुंबईत पावसाचे ढग दाटून आले होते, पण त्याहूनही मोठे राजकीय ढग मंत्रालयाच्या आणि सागर बंगल्याच्या परिसरात जमा झाले होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अत्यंत विश्वासू शरद पवारांचे उजवे हात आणि पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अचानक एका गाडीतून देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. राजकारणात एक साधी भेट ही विनाकारण होत नाही आणि जेव्हा भेट जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात असते तेव्हा तर भूकंपाचे केंद्रबिंदू तिथेच तयार होत असतात. लगेचच मीडियाचे कॅमेरे जयंत पाटलांच्या घराबाहेर आणि मंत्रालयात तैनात झाले. पत्रकारांनी प्रश्नांना भाडीमारा सुरू केला. जयंतराव, काय चर्चा झाली? तुम्ही भाजपसोबत जाताय का? शरद पवार गटात काय वेगळं शिजतंय का? यावर जयंत पाटलांनी अत्यंत शांतपणे, चेहऱ्यावर कोणताही भाव न दाखवता उत्तर दिलं. ते म्हणाले, अहो असं काहीही नाही. मी माझ्या इस्लामपूर मतदारसंघातील पाणी प्रश्न, रस्ते आणि काही महत्त्वाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो होतो. यात कोणताही राजकीय हेतू नाही. पण विचार करा मित्रांनो, जयंत पाटील हे काय आजचे नवीन आमदार आहेत का जे केवळ एका रस्त्याच्या मंजुरीसाठी थेट देवेंद्र फडणवीस यांची अशी गुप्त चर्चा करतील? आणि तीही अशा वेळी जेव्हा संपूर्ण राज्यामध्ये शरद पवार गट भाजपमध्ये किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये विलीन होणार अशा चर्चा आहे. आणि त्याच वेळी अचानक जयंत पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन मिटिंग घेतली? नक्कीच नाही. राजकारणातील जाणकार सांगतात की जयंत पाटलांचा हा इस्लामपूरचा दावा केवळ आणि केवळ लोकांच्या आणि मीडियाच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी रचलेला एका बनाव होता. खरं कारण तर अतिशय वेगळं होतं. सूत्रांच्या मते जयंत पाटील हे स्वतः शरद पवारांचा थेट निरोप घेऊन सागर बंगल्यावर पोहोचले होते. या निरोपात अटी शर्ती होत्या, जागा वाटपाचे गणित होतं आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अजितदादांच्या पश्चात आता पक्ष कसा चालवायचा आणि सत्तेचा वाटा कसा मिळवायचा याचा संपूर्ण ब्ल्यूप्रिंट होता. ही भेट म्हणजे केवळ एक औपचारिक भेट नव्हती तर या येणाऱ्या महाभूकंपाचा ट्रेलर होता. अजितदादांचे अपघाती निधन आणि बदललेले समीकरण. आता आपल्याला या कथेच्या सर्वात संवेदनशील आणि दुःखद वळणावर जावं लागेल, कारण या संपूर्ण राजकीय भूकंपाची पार्श्वभूमी त्या एका काळ्या दिवसाशिवाय अपूर्ण आहे. 28 जानेवारी 2026 तो रविवारचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत धक्कादायक ठरला. बारामती विमानतळाजवळ एका खासगी विमानाला झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्राचे अजितदादा म्हणजेच अजित पवार यांचा आकस्मिक निधन झाले. अजितदादा एक असा नेता ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला स्वतःच्या बोटावर नाचवलं.
पाटेचा शपथविधी असो की शिंदे फडणवीस सरकारमध्ये थेट उपमुख्यमंत्री म्हणून सामील होण्याचा निर्णय असो, अजितदादांचा निर्णय घेण्याचा वेग आणि त्यांची धडक शैली याला तोड नव्हती. त्यांच्या निधनाने केवळ त्यांचं कुटुंबच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला आहे. राजकीय मतभेद विसरून प्रत्येक पक्षाचा नेता हळहळला. पण अजितदादांच्या जाण्यानंतर राजकीय समीकरणे झपाट्याने बदलू लागली. तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते, एक अजित पवार गट आणि शरद पवार गट. अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यामध्ये आणि नेत्यामध्ये एक भावनिक लाट निर्माण झाली होती. आता एकत्र या, दादा गेले, आता पक्ष वाचवण्यासाठी आणि पवारांचे साम्राज्य टिकवण्यासाठी दोन्ही गटांनी एकत्र आले पाहिजे, अशी मागणी खालच्या थरातील कार्यकर्त्याकडून जोर धरू लागली होती. खुद्द सुप्रिया सुळे आणि अजितदादांच्या गटातील प्रमुख नेते यांच्यातही काही बैठका झाल्याची चर्चा होती. असं वाटत होते की दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकदा एकत्र येतील आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखाली एक मजबूत बळी तयार होईल. पण राजकारणाच्या पडद्यामागे काहीतरी वेगळाच डाव शिजत होता. अजितदादांच्या निधनाने जो राजकीय पोकळीचा मोठा खड्डा तयार झाला होता तो भरून काढण्यासाठी शरद पवार गटाला जाणीव झाली की केवळ विरोधात राहून महाविकास आघाडीच्या भरोश्यावर आगामी काळ काढणे कठीण आहे. भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील सत्तेला थेट विरोध करण्यापेक्षा त्यांच्यासोबत जुळवून घेणे हेच भविष्यासाठी फायद्याचे ठरेल. हा विचार शरद पवारांच्या गटाच्या अंतर्गत गोटा याच काळात सुरू झाला. आमदार आणि खासदारांचा अंतर्गत बंड आणि दबाव. आता प्रश्न पडतो की शरद पवारांसारखा एवढा मोठा नेता ज्यांनी नेहमीच भाजप विरोधात भूमिका घेतली, ज्यांनी अचानक हा निर्णय कसा मान्य केला असेल, याचे उत्तर दडले आहे शरद पवार गटाच्या आमदार आणि खासदारांच्या अंतर्गत दबावात. तुम्हाला माहीतच आहे की आमदार किंवा खासदार जेव्हा विरोधी पक्षात असतात तेव्हा त्यांच्या मतदारसंघात सरकार निधी मिळणे अत्यंत कठीण होऊन बसते. त्यातच अजितदादांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या गटातही अनेक आमदार आता दिशाहीन झाले होते. तर दुसरीकडे शरद पवार गटातील आमदारांनाही आपल्या राजकीय भविष्याची चिंता सातवत होती. गेल्या काही आठवड्यात शरद पवार गटाच्या आमदारांची एक अत्यंत महत्त्वाची आणि गुप्त बैठक पार पडली होती. या बैठकीत बहुतांश आमदारांनी थेट शरद पवारांसमोर आपली व्यथा मांडली. साहेब, जर आपण आणखी काही काळ सत्तेबाहेर राहिलो तर आपले कार्यकर्ते आपल्याला सोडून जातील. मतदारसंघातील विकास कामे ठप्प झाली आहेत. भाजपशी थेट वैर पत्करून आपल्याला काही मिळणार नाही. यापेक्षा आपण सन्मानाने NDA सोबत गेलेलं बरं, असा सूर बहुतांश आमदारांनी लावला होता. होय, हा आमदारांचा दबाव इतका प्रचंड होता की जयंत पाटील यांच्यासारखा ज्येष्ठ नेत्यालाही शेवटी नमते घ्यावे लागले. शरद पवारांनी नेहमीच आपल्या सहकाऱ्यांच्या मतांचा आदर केला आहे. जेव्हा त्यांना दिसले की पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि आमदारांना रोखून धरण्यासाठी सत्तेत जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही, जेव्हा त्यांनी त्या प्रक्रियेला हिरवा कंदील दिला आणि म्हणूनच जयंत पाटील यांनी विशेष दूत म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आले. ही केवळ विकासाची चर्चा नव्हती, तर आम्ही NDA सोबत यायला तयार आहे, पण आमचा सन्मान राखला गेला पाहिजे, हा संदेश देण्यासाठी गेलेली ही शिष्टाई होती. महाराष्ट्राच्या राजकारणावर याचे काय परिणाम होतील? मित्रांनो, हा निर्णय केवळ दोन पक्षाच्या एकत्र येण्यापुरता मर्यादित नाही. याचे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावर जे दूरगामी परिणाम होणार आहेत ते थक्क करणारे आहेत. महाविकास आघाडीचा अंत या निर्णयामुळे काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना कमालीची एकटी पडणार आहे. शरद पवारांसारखा मोठा आधार गेल्यामुळे महाविकास आघाडीचे अस्तित्व संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे. उद्धव ठाकरेंसमोर मोठं आव्हान. आता भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र किंवा सत्तेत सहभागी एका बाजूला आल्यामुळे उद्धव ठाकरे यांना आपली राजकीय लढाई अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लढावी लागेल. पश्चिम महाराष्ट्रावरील वर्चस्व. शरद पवारांचा गट आणि भाजप एकत्र आल्यास पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला रोखणं कोणालाही शक्य होणार नाही. हा भाग नेहमीच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. केंद्रात भाजपची ताकद दुप्पट. लोकसभा निवडणुकीनंतर किंवा संसदेत महत्त्वाच्या विधेयाच्या वेळी शरद पवार गटाच्या खासदारांचा पाठिंबा मिळाल्यास NDA कमालीची मजबूत होईल. पण या सगळ्या घडामोडीमध्ये सामान्य जनतेच्या मनात काय चाललं आहे? जनता या वारंवार होणाऱ्या राजकीय भूकंपाकडे कोणत्या नजरेने पाहते, हा विचार करणे तितकेच गरजेचे आहे. तर मित्रांनो, आजच्या या घडीला समोर आलेली ही सर्वात मोठी ऐतिहासिक आणि हादरवून टाकणारी राजकीय घडामोड आपण सविस्तरपणे पाहिली. जयंत पाटलांची ती गुप्त भेट, यामागे असणारा आमदारांचा दबाव, अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बदललेले भावनिक आणि राजकीय समीकरण आणि शेवटी सत्तेच्या बुद्धिबळावरील हा सर्वात मोठा शहकटश. येत्या काही तासात, काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात जे चित्र स्पष्ट होईल ते पाहून अनेक जुन्या राजकीय सिद्धांतांना तिलांजली द्यावी लागेल. शरद पवार गटाचा NDA मधील हा प्रवेश पवार महाराष्ट्राच्या हिताचा ठरेल की केवळ हितासाठी तडजोड म्हणून पाहिला जाईल, हे येणारा काळच ठरवेल. पण एक गोष्ट नक्की, महाराष्ट्राच्या राजकारणातील
पॉवर गेम आता एका अशा टोकावर पोहोचली आहे जिथून मागे फिरणे कोणाला शक्य नाही. आता मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला काय वाटतंय? शरद पवार गटाने भाजपसोबत म्हणजेच NDA सोबत जाण्याचा हा निर्णय घेऊन योग्य केला आहे का? अजितदादांच्या निधनानंतर बदललेल्या या राजकीय परिस्थितीनुसार तुमचं मत काय आहे? तुमची मते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच वेगवान घडामोडी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया अशाच एका मोठ्या ब्रेकिंग न्यूजसह. तोपर्यंत पाहत राहा आमचे चॅनल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.